फकीरा कादंबरीतील अण्णाभाऊ साठेने लिहिलेला एक भावूक प्रसंग तुमच्या पुढे सांगतोय. आवडल्यास शेअर करा. दुष्काळाचे दिवस असतात. खायला अन्नाचा एक कण नसतो. फकीरा दरोडा टाकण्याचा निश्चय करतो. हलकी वाजवत तो दरोडा टाकतो. वाड्यात प्रवेश केल्यानंतर त्याला दिसतं की एका घरापुढे रघुबामन हातात नंगी तलवार घेऊन उभा आहे. फकीरा त्याच्या पुढे जातो आणि हसत म्हणतो, अरे असल्या तलवारी आम्ही लय बघितल्या त्या, चल दरवाजा उघड. त्यावेळेस तो बामन दरवाजा उघडतो आणि फकीरा पाहतो की आत घरामध्ये रघुबामनाची बायको, भाऊजय आणि 2 सुंदर मुली आहेत. अंगावर भरगच्च दागिने आहेत. फकीराला पाहताच त्या घाबरतात. आपल्या अंगावरचे दागिने काढायला लागतात. रघुबामनाची बायको पुढे येते आणि फकीराला म्हणते, बाबा मी पदर पसरते तुझ्या पुढे. हा वाडा सारा धुवून ने, पण ह्या 2 पोरीची लग्न अजून व्हायचे. यांच्या आबरूला हात लावू नको. त्यावेळेस फकीराच म्हणतो, आई थांब, दागिने काढू नकोस. हा वाडा आम्ही लुटून नेणार आहे. आम्ही तुला ओरबडायला नाही आलो. उपाशी माणसं आम्ही आहोत. उपाशी माणसं अब्रू खाऊन जगत नसतात. हे आहे अण्णाभाऊ साठेंचं लिखाण.